भोंदू अशोक खरात प्रकरणावर विधानसभेत आज चर्चा झाली। भोंदूबाबामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली। खरातसोबत ज्यांचे फोटो समोर आले आहेत त्यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी केली। तर पुरोगामी महाराष्ट्रात असे उद्योग करायला लाज वाटत नाही का असा सवाल राज ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी विचारला। अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं। आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं। आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही। लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितलं नाही। हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? सभागृहाचं श्रेय घेतलं ना तुम्ही अध्यक्ष महाराज। 101च्या आधारावर चर्चा लावा अध्यक्ष महाराज आणि याच्यावर एकदा चर्चा होऊ द्या। मी तुम्हाला विनंती करतो अध्यक्ष महाराज, या पापामध्ये या खुर्चीचा कुठेही संबंध येत नाही। हे महाराष्ट्राच्या इज्जतीचा प्रश्न आहे। या भोंदूबाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही अध्यक्ष महाराज। आदिवासीच चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज। याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज। कोणी पाणी दिलं, काय झालं त्याच्यावर सगळी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महाराज। भोंदू अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले। या प्रकरणावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका केली। अनेक मंत्री खरातकडून ओशनो जल घ्यायचे, त्यामुळे नराधम अशोक खरातची आणि त्याला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करा अशी मागणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी केली। खरात प्रकरणात काही अधिकारी देखील आहेत। अटकेआधी 3 IAS अधिकारी खरातला भेटले होते। या सर्व अधिकाऱ्यांचा CDR तपासा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। हा नाशिकचा हो पाणीच दिलेल्याचा विषय आहे। कोणतं पाणी तेही सांगतो ना। ओशोक पाणी दिलेला ते पण सांगतो। अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला। ते पण सांगतो ना, जेवढे भेटलेत ना त्या भोंदू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे। त्यांचं संसर्गित रोग होईल, सगळेच मरतील। भोंदूबाबा प्रकरणी पोलिसांकडून सविस्तर कारवाई सुरू आहे। खरातला अटक आता झाली, पण 10 मार्चपासून तयारी सुरू होती। खरातची आजही चौकशी सुरू आहे। उद्या सविस्तर निवेदन करेन असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे। याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे। यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर यायला तयार नव्हत्या। त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे। उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील। नाशिकचा भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरला। भोंदू खरातची आज तिसऱ्या दिवशी SIT चौकशी करण्यात आली। विशेष तपास पथक प्रमुख तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशी सुरू आहे। दरम्यान अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। भोंदू अशोक खरात संदर्भात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली। भोंदू अशोक खरात भक्तांना रबरी साप, खोटं वाघाचं कातडं दाखवून घाबरवायचा। अशोक खरातच्या मिरगावच्या मंदिरात ही भयशाळा भरायची। भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्य करून भोंदू अशोक खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। इतकंच नाही तर या नराधमानं चिंचोक्या विकून लोकांना वेड्यात काढलं। भोंदू अशोक खरात एक चिंचोका 1 लाख रुपयांना विकत होता। चिंचोके मंत्रोच्चारित असल्याची बतावणी खरात भक्तांना करायचा। खरातच्या निकटवर्तीयाच्या FIR मध्ये याचा उल्लेख करण्यात आला। दरम्यान या प्रकरणी भोंदू अशोक खरातची आजही क्राईम ब्रांचकडून चौकशी होणार आहे। अशोक खरात नाशिकच्या मिरपूडमधील ईशानेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजाविधीसाठी बोलवायचा आणि खोटा नाग किंवा साप दाखवून तो घाबरवायचा।
बंधू अशोक खरात ज्या कार्यालयात बसून महिलेवर अत्याचार करायचा, स्वतःला प्रॉपर्टी डेव्हलपर म्हणून भासवायचा, ते कार्यालय नाशिकच्या मध्यवस्तीत असणाऱ्या कॅनडा कॉर्नर परिसरातील गजबजलेल्या ठिकाणी दर्शनी भागात आहे. याच ठिकाणी त्याच्या कॅमेऱ्यानं बसवून त्याचे काळे कारनामे उघडकीस आणले आहेत. बंधू अशोक खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचनं तपासणी केली. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची क्राईम ब्रांचनं तपासणी केली असून याच कार्यालयात महिलांचं शोषण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पोलिसांनी पीडित महिलांना सोबत घेऊन कार्यालयाची तपासणी केली. तसंच या कार्यालयातून अनेक जमिनींचे व्यवहार देखील झाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकच्या क्राईम ब्रांचकडून अशोक खरात याच्या कार्यालयाची तपासणी त्याचबरोबर स्थळ पाहणी करण्यात आलेली आहे. अशोक खरात याच्या विरोधात महिलांवरील अत्याचाराचे 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. आणखी काही तक्रारदार महिला पुढे येत आहेत आणि त्याचमुळे अशाच फिर्यादी महिलांना घेऊन क्राईम ब्रांचचं पथक हे आलेलं होतं आणि हे जे त्याचं कार्यालय आहे, प्रॉपर्टी कार्यालय, याच ठिकाणी तो महिलांबाबत अत्याचार करत होता, त्यांचं शोषण करत होता. हे तेच ठिकाण आहे का, ही स्थळ पाहणी करण्यासाठी क्राईम ब्रांचचं महिला पोलिसांचं पथक इथे आलेलं होतं. त्या महिलांबरोबर इथली पाहणी करण्यात आलेली आहे आणि यानंतर पुढच्या कायदेशीर कारवाईला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 3 गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. अशोक खरात याच्या विरोधातला कारवाईचा फास अधिकाधिक आवळला जात आहे आणि म्हणूनच केवळ हे एकच ठिकाण नाही तर ईशान्येश्वर मंदिर असेल, त्याचं सिन्नरमधील फार्म हाऊस असेल, अशा प्रत्येक ठिकाणी क्राईम ब्रांचच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. अशोक खरातच्या कार्यालयात कॅमेरा लावल्यानंतर त्याचं बिंग फुटलं. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना चांगला धक्का बसला. अशोक खरातकडे सर्वसामान्य नागरिक, महिलांसह VIP, हाय प्रोफाईल अधिकारी लोकही येत होते. खरात आत काय करतो याची पुसटशीही कल्पना कोणालाही नव्हती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.